नमस्कार, BTN न्यूज मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत। खटाव येथे विविध विकास कामांचे उद्घाटन, सोमेश्वर मंदिर सुशोभीकरणासाठी 5 कोटी आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 3 रस्त्यांसाठी जवळपास 11 कोटी निधी मंजूर असून त्या कामांचे उद्घाटन आज करण्यात आले। मिरज तालुक्यातील खटाव येथील ग्रामदैवत सोमेश्वर मंदिर व परिसर सुशोभीकरणासाठी 5 कोटी रुपयांचा निधी सुरेश भाऊ यांनी मंजूर केला आहे। त्यासोबत खटाव येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून खटाव हनुमापुरे वस्तीसाठी 3 कोटी 53 लाख, खटाव आरग याजवळील मार्गासाठी 3 कोटी 56 लाख आणि खटाव ते पाटील वस्तीसाठी 3 कोटी 76 लाख मंजूर केले असून हे तिन्ही रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून होणार आहेत। या रस्त्याचे तसेच मंदिर सुशोभीकरणाच्या कामाचे उद्घाटन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी खटावचे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे, उपसरपंच वाहनाप्पा वाहनानावर, सोसायटीचे चेअरमॅन बाळासाहेब वाहनानावर, लिंगनूरचे सरपंच मारुती उर्फ पिंटू पाटील, सलगरचे माजी सरपंच तानाजी पाटील, विजय पाटील, अनिल आमटवणे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी विशाल वाघमोडे, सोमनाथ सगरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुरुवातीला आलो त्यावेळेला मी म्हणायचा की कर्नाटकच्या बाउंड्री गावात कर्नाटकसारखंच गाव आहे, तर काय सुधारणा व्हायचं काय दिसत नाही कधी। पण ज्यावेळी आम्ही मनावर घेतलं त्यावेळेला आता तुम्हाला समज असेल जुनं खटाव आणि आताचं खटाव फरक आहे का नाही? फरक करत असताना रस्ते असतील, बाकी सगळ्या गोष्टी असतील, इव्हन ग्रामपंचायत सरणी नव्हती, हॉस्पिटल नाहीये, आपण सगळं चालू केलं, आता बांधकाम जोरात चालू आहे। निश्चित सुखसुविधा उपलब्ध होतील या दृष्टिकोनातून आज ह्या निमित्तानं कर्णधाराचं मी घोषित करतो आणि संगमेश्वर महाराजांना मी विनंती करतो, देवा हे आमचं दैवत आहे, तुम्ही आमचं दैवत। पंचक्रोशीतून कर्नाटकातून भरपूर लोक ह्या देवाला येतात, त्यासाठी तो सुधारवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला, पण तुमची कृपा आमच्या सगळ्या भक्तांच्यावर असू द्या, सुख शांती समाधान आरोग्य जेव्हा सगळ्यांना मिळवू द्या, एवढीच मी सगळ्यांच्या वतीनं मी देवाला प्रार्थना करतो आणि निश्चितच देव तो आपला ऐकेल आणि आम्हालाही ताकद देईल याच्यापेक्षा आणखीन भरगच्च असे सुधारणा करण्यासाठी। त्यामुळं पैसा कमी पडणार नाही, पण आता एक गोष्ट आहे की जसं सीझन चालू झाला तसा आता आमचा पण सीझन चालू झाला, त्यामुळे आम्ही पण आता आचारसंहिता, निवडणुका आणि निवडणूनंतर पुन्हा राज्य आणि पुन्हा विकास असं होणार आहे। त्यामुळं आपण लक्षात ठेवा की ह्या निवडणुकीला पण आता नेते मंडळी देते ना आश्वासन, मला नेते मंडळी आश्वासन देत आहेत, भाऊ 80% 90% मतदान होणार आहे, पण हे सगळं तुमच्या हातात, बरोबर? तुम्ही मतदान देणं काळाची गरज। आजपर्यंत 3 वेळा तुम्ही मला आमदार केलं, 2 वेळा मंत्री केलं, तर जिल्ह्याचा पालकमंत्री केलं, कामगार मंत्री केलं, हे सगळं तुमच्या आशीर्वादानं, भगवंताच्या आशीर्वादानं। त्यामुळं पुढा विकासाची आपल्याला करायचं आहे, राहिलेली कामं पूर्ण करायचे, ह्यासाठी आपल्या आशीर्वादाची जरूर आहे। आपला विश्वास आशीर्वाद असाच पाठीशी आमच्या ठेवा, एवढीच आपल्याला विनंती करतो आणि हे सगळ्या विकासासाठी जो 5 कोटी दिलेले आहेत आपण, त्या 5 कोटीमध्ये हे सुसज्ज असं देखणं, पर्यटन म्हणून ते सुसज्ज असं सगळ्यांना देखणं असं मंदिर आणि सगळं प्रशासन बनावं या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न असतील।